वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही निघालो काजलच्या लग्नाला. सगळे बाहेर गाडीत जाऊन बसलेत. मी तयार आहे. आत्ती या 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 लवकर या लवकर चला. लॉक करते मी. आणि इथं बघू शकताय बघा, आम्ही बसलोय गाडीत आणि निघालोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं असताना आरव तर एवढे एक्सायटेड होते ना, काजल आत्याचं लग्न, काजल आत्याचं लग्न म्हणून. सारखं नाही का, कधी एकदा घरातून निघतो त्यांना असं झालं होतं. निघालोय आता फायनली. आणि इथं बघू शकताय बघा, रस्त्याने बघा वारी चाललेले. आपले 2 दिवसानंतर एकादश आहे. तर बघा किती छान वाटतंय ना, वारीचे लोक अशी चाललेली दिसत आहेत. दिंडी वगैरे निघाले आणि खूप छान वाटलं. जातानाच एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं झालं. कारण मी यांना म्हणत होते की रोहिणीनं सकाळी लवकर यायला सांगितलं होतं, की म्हटले लवकर ये, काजलला तयार वगैरे करूया आपण मिळून म्हणून. पण घरचं सगळं माझं काय नाही, पण घरची बाकीची पण कामं ह्यांचं वगैरे उरकोपर्यंत थोडासा टाईम झाला आणि निघालो आम्ही. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे जे मंगल कार्यालय होतं ते एवढं लांब होतं ना, मेन सांगोलपासून पण आतमध्ये एक 10-12 किलोमीटर होतं. रस्ता खराब, त्याच्यामुळे खूप वेळ गेला. नाही म्हटलं तर 1 पाऊण तास वरतीच गेला आम्हाला पोहोचेपर्यंत. आणि इथं बघू शकताय बघा, आम्ही पोहोचलोय आता हॉलवरती. हे बघा, तर आता सरळ चाललंय आता स्ट्रेट तिथं जाऊन बघायचं आता नवरीची मुलीची रूम कुठं आहे काय. आणि इथं बघू शकता आम्ही पोचतोय. तर काय हळदी झाल्या होत्या. टाईम बराचसा गेला, पण ठीक आहे. हळदीच्या लुकमध्ये पाहायला तर भेटलं काजलला मला. आणि त्यांचं फोटोशूट चालू होतं. काजलला तर बघितलीस का? रावसाहेब ताटे संगीवाडी यांनी आयर स्वीकारण्यासाठी स्टेजवरती या. सचिन विष्णू जाधव बघू ओळखायचं नाही बघू मम्मी. आम्ही बरोबर यायला आणि काजलनं बघितलं. हा दीदा ए असता. चला 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 आरव. इथली डिझाईन चप्पलला गेलाय का आणि इथं तुम्ही बघू शकताय काजलला तयार करायचं आमचं चालू होतं. रोहिणीनं पूर्ण तिचा मस्त असा मेकअप केला आणि मग मी तिला साडी वगैरे नेसवली. ती समोरची पलीकडे दिसते ती रोहिणीची बहीण आहे बघा, का ही आहे का समोर सोना. तर ती माझ्या हातात सगळं देत होती मला. त्याच्यामुळे असं झालं की दोघी तिघी जण होतो. पटपट आवरून आमचं तयार झालं. म्हणजे काजलला आवरलं अशी मस्तपैकी. तुम्हाला तिचा मी लुक दाखवतेच आहे. अगोदर ते फोटोशूट करून घेतील आणि मग मी तुम्हाला दाखवते. झाले जा या ना. हा चला चला चल चल तू पप्पा. हा माझं शूटिंग चालूच असते. थांबा किती स्पीड ना. चला
नवरदेवाचे मामा नवरदेवाचा ताबडतोब निवड करायचं आहे. मुहूर्ताच्या आधी जवळच्या वेळ नका. नवरा रक्षणाची काळजी घ्या. हॅलो आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा नवरा नवरीची एंट्री झालेली आहे इकडून. हे बघा रोहिणी चल म्हणत होती पण मी इथंच थांबले होते स्टेजच्या साईडला. म्हटलं हे जेव्हा येतील तर मी इकडून फ्रंटवरून व्हिडिओ घेता येईल मला त्यांचा म्हणून. थोडंसं लांब होते त्याच्यामुळे मला एकदम जास्त क्लिअरली नाही दाखवता आलं तुम्हाला. मी लांबूनच थोडासा व्हिडिओ झूम केला होता त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे नाही का जेवढं व्यवस्थित दिसायला पाहिजे तेवढं नाही दिसलं. पण काय हरकत नाही आहे. मी आता स्टेजवरती जेव्हा नवरा नवरी येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच आहे. आणि हो बघा ना ते जसं लग्नातलं जसं हे म्युझिक वाजतं की नाही सगळं ते वाजवलेलं त्यांनी. तर असं ते ऐकल्यानंतर कोणाकोणाला असं वाटलं की बाबा चला आता डान्स केला पाहिजे असं. कारण तो आवाजच एवढा भारी असतो ना की म्हणजे कसं काहीतरी वेगळंच होत असते. आपल्याला पण आपल्याला सांगता येत नाही असं. खूप भारी वाटत होतं पण ते ऐकायला. आणि हे बघा इथं आता ये लागलेत सगळे बघा पुढं. तर आपला आजचा ब्लॉग हा खूप मोठा आहे. अक्षदा सप्तपदी जेवण खाणं सगळं पुढं बरंच बाकी आहे. पण आपल्याला सगळं एकाच ब्लॉगमध्ये नाही दाखवता येते त्याच्यामुळे अर्धाच ब्लॉग मी इथं पार्ट त्याचा अपलोड करते. बाकीचा अर्धा पार्ट उद्या दुपारी 1 वाजता तुम्हाला पाहायला भेटेलच. म्हणजे लग्न हे पूर्ण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर नक्की पहा आणि कसा वाटतं ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्या दुपारी 1 वाजता पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.